नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. इयत्ता 8वी राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा NMMS पेपर 2 शालेय क्षमता चाचणी, त्यालाच आपण स्कॉलॅस्टिक aptitude टेस्ट SAT असे म्हणतो. या भागामध्ये आपण इतिहास विषयाचं उत्तरासह हा भाग 2 असेल. बघूया या भागामध्ये कोणकोणते प्रश्न विचारले आहेत. प्रश्न 53. जेव्हा चंद्र पृथ्वीच्या जास्तीत जास्त लांब असतो ह्या स्थितीस टिंब स्थिती म्हणतात. पर्याय 1 चंद्रग्रहण, पर्याय 2 अपभ्रू, पर्याय 3 सूर्यग्रहण, पर्याय 4 उपभ्रू. याचं उत्तर आहे पर्याय 2 अपभ्रू. प्रश्न 54. सुयोग्य जोड्याचा पर्याय निवडा. सिरस रिमझिम पाऊस, क्युम्युलस गरजणारे ढग, निम्बोस्ट्रेटस हिमस्फटिक ढग, अल्ट्रोक्युम्युलस तरंगणारे ढग. यांच्या जोड्या आपण पुढच्या पानावर काय ते बघूया. उत्तराचे पर्याय 1 A3 B1 C2 D4. दुसरा पर्याय A1 B2 C3 D4. तिसरा पर्याय A3 B2 C1 D4. चौथा पर्याय 1-4 B3 C1 D2. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 A3 B2 C1 D4. प्रश्न 55. द्विभाषिक मुंबई राज्य केव्हा अस्तित्वात आले? 1 नोव्हेंबर 1956, 1 नोव्हेंबर 1960, 2 नोव्हेंबर 1960, 2 नोव्हेंबर 1956. तर याचं पर्याय उत्तर आहे 1 नोव्हेंबर 1956. प्रश्न 56. साक्षर निरक्षर गटात कितीपेक्षा अधिक वयोगट पकडला जातो? पहिला पर्याय 14 वर्षे पुढील, दुसरा पर्याय 7 वर्षापुढील, तिसरा पर्याय 15 वर्षापुढील, चौथा पर्याय 0 वर्षे पुढील. 0 वर्षे पुढील. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 7 वर्षापुढील. बघूया पुढच्या पानावर कोणते प्रश्न आहेत. प्रश्न 57. संसदीय शासन पद्धतीने टिंब किंवा टिंब श्रेष्ठ असते. पहिला पर्याय संसद, दुसरा पर्याय कायदेमंडळ, तिसरा पर्याय कार्यकारी मंडळ, चौथा पर्याय 1 व 2 पर्याय बरोबर. तर याचं उत्तर आहे चौथा पर्याय 1 व 2 बरोबर, म्हणजे संसद आणि कायदेमंडळ हे श्रेष्ठ असतात. प्रश्न 58. लोकसभेच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्र टिंब जागा आहेत. पहिला पर्याय 42, दुसरा पर्याय 46, तिसरा पर्याय 48, चौथा पर्याय 41. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 48. प्रश्न 59. प्रत्येकी 1 अंश अंतरावरील रेखावृत्तावर स्थानिक वेळेत टिंब मिनिटाचा फरक असतो. पहिला पर्याय 4, दुसरा पर्याय 2, तिसरा पर्याय 3, चौथा पर्याय 5. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 4 मिनिटाचा फरक असतो. प्रश्न 60. 2 तासात पृथ्वीची किती रेखावृत्ते सूर्यासमोरून जातात? पहिला पर्याय 15 रेखावृत्ते, दुसरा पर्याय 30 रेखावृत्ते, तिसरा पर्याय 40 रेखावृत्ते, चौथा पर्याय 50 रेखावृत्ते. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 30 रेखावृत्ते. प्रश्न 61. शेजारी एक फोटो दिलेले, चित्रामधील व्यक्तीचे नाव ओळखायचं आहे आपल्याला. पहिला पर्याय स्वामी विवेकानंद, दुसरा पर्याय स्वामी दयानंद सरस्वती, तिसरा पर्याय स्वामी रामानंद तीर्थ, चौथा पर्याय जयप्रकाश नारायण. तर चित्रामधील व्यक्ती आहे पर्याय क्रमांक 2 स्वामी दयानंद सरस्वती. प्रश्न 62. भारतामध्ये सर्वेक्षणासाठी कोणत्या शहरातील समुद्र सपाटीची सरासरी उंची 0 मानली जाते? पहिला पर्याय मुंबई, दुसरा पर्याय पणजी, तिसरा पर्याय कोलकाता, चौथा पर्याय चेन्नई. तर याचं उत्तर आहे चौथा पर्याय चेन्नई. प्रश्न 63. इंग्रजांनी छत्रपती प्रतापसिंह यांना राज्यकारभारात मदत करण्यासाठी कोणत्या अधिकाऱ्याची नेमणूक केली? पहिला पर्याय लॉर्ड वेलेस्ली, दुसरा पर्याय लॉर्ड बेंटिक, तिसरा पर्याय ग्रँड डब, चौथा पर्याय लॉर्ड डलहौसी. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ग्रँड डब. प्रश्न 64. चुकीची जोडी ओळखा. पहिली जोडी डॉक्टर मोहम्मद इक्बाल, स्वतंत्र मुस्लिम राष्ट्राचा विचार. दुसरी जोडी बॅरिस्टर मोहम्मद अली जिना, द्विराष्ट्र सिद्धांत. तिसरी जोडी चौधरी रहमत अली, पाकिस्तानची संकल्पना. चौथी जोडी मौलाना आझाद, मुस्लिम लीग. तर याचं
बरोबर उत्तर आहे चुकीची जोडी पर्याय क्रमांक 4 मौलाना आझाद मुस्लिम लीग. प्रश्न 65 कोणत्या पेशव्याने इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला? पहिला पर्याय दुसऱ्या बाजीराव, दुसरा पर्याय रघुनाथराव, तिसरा पर्याय नारायणराव, चौथा पर्याय माधवराव. तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 दुसरा बाजीराव. प्रश्न क्रमांक 66 हवेचा दाब टिंबटिंब या परिमाणात सांगतात. पहिला पर्याय मिलीबार, दुसरा पर्याय मिलीमीटर, तिसरा पर्याय मिलीलिटर, चौथा पर्याय मिलीग्राम. याचं बरोबर उत्तर आहे पहिला पर्याय मिलीबार. प्रश्न 67 खंडीय कवच व महासागरीय कवच यांच्या घनतेमध्ये विलगता आहे हे टिंबटिंब शास्त्रज्ञांनी शोधून काढले. पहिला पर्याय गटेनबर्ग, दुसरा पर्याय ग्राबो, तिसरा पर्याय मोहोरोविसिक, चौथा पर्याय कॉन्रॅड. तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 कॉन्रॅड. प्रश्न 68 भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील मवाळ युगाचा कालखंड कोणता? पहिला पर्याय 1857 ते 1885, दुसरा पर्याय 1885 ते 1905, तिसरा पर्याय 1905 ते 1920, चौथा पर्याय 1920 ते 1947. तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 1885 ते 1905. प्रश्न 69 सापेक्ष आर्द्रता बरोबर निरपेक्ष आर्द्रता भागिले टिंबटिंब गुणिले 100. पहिला पर्याय तापमान, दुसरा पर्याय घनता, तिसरा पर्याय बाष्पधारण क्षमता, चौथा पर्याय वातावरणीय दाब. तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 बाष्पधारण क्षमता. प्रश्न 70 मृदेमध्ये टिंबटिंबचे प्रमाण अधिक असेल तर मृदा सुपीक असते. पहिला पर्याय ग्रेनाइट, दुसरा पर्याय ह्युमस, तिसरा पर्याय बेसाल्ट, चौथा पर्याय नीस. तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ह्युमस. शालेय क्षमता चाचणी म्हणजे शॅट यामध्ये पाठ्यपुस्तकातील घटकावर आधारित प्रश्न विचारले जातात. म्हणून जास्तीत जास्त वेळा पाठ्यपुस्तक वाचा. इतिहास या विषयावर प्रश्न क्रमांक 36 ते प्रश्न क्रमांक 70 पर्यंत असे एकूण 35 प्रश्न विचारतात. तर पुन्हा भेटू अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये पुढचा अभ्यास घेऊन. तोपर्यंत वाचत राहा, अभ्यास करत राहा, आशय समजून घेत राहा. आपल्या या घटकावर आधारित जे काही भाग आहे ते तुम्हाला कसं वाटलं कॉमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.